हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आपण आज आहोत नाईट राईडला आलोय आणि हे आपली R15V3 खूप दिवसानंतर नाईट राईड करतोय. आणि थोडा मला माईक पण टेस्ट करायचं होतं, कारण मी नवीन माईक मागवलेला, पण तो ना त्यामध्ये खूप विंड ब्लास्ट वगैरे येतोय. बोलो एकदा परत ट्राय करून बघूया माईकची पोझिशन चेंज करून. आणि आता वाजलेत 6 वाजलेत. आणि आपलं लोकेशन आहे आजचा घोडबंदर ब्रिज. पण नाईटला आल्यामुळे तुम्हाला काय प्रॉपर लोकेशन दिसत नाही, पण ठीक आहे, आपण कधीतरी डेला पण येऊ, तेव्हा मी दाखवेन तुम्हाला एकदम प्रॉपर लोकेशन. थोडस मला वाटतं ब्लर दिसतंय यामध्ये. इंस्टा 360 ची लेन्स लावले त्याच्यामुळे कदाचित ब्लर दिसत आहे. चला थोडीशी हायपर रायडिंग करू. आणि हे मीटरच्या मध्ये थोडं सामान आलं. चलो. तर मित्रांनो, माझे ना मी काय बोलतात आपलं व्हॉइस क्वालिटी वाढवायस म्हणजे चांगली करण्यासाठी एक माईक मागवलेला. आपला ह्याचा डिजिक डिजिक काहीतरी आहे. अरे बापरे, आता स्पीडमध्ये असतं तर आपटलं असतं त्याच्यावर. तर डिजिक करून माईक आहे काहीतरी, तर मी तो मागवलेला, पण ना त्याची व्हॉइस क्वालिटी मला आवडली नाही. स्टार्टिंगला 2 ब्लॉग बनवले तर त्याच्यामध्ये व्हॉइस चांगली आली, पण नंतरला मी एक राईडला गेलेलो तर पूर्ण ब्लॉग खराब झाला माहिती नाही, तर फक्त व्हॉइस क्वालिटीमुळे. कारण ती राईड मला खूप आवडलेली, कारण त्या टायमाला मी खूप एन्जॉय केलेलं. R15 टॉप स्पीड पण काढलेली, आणि आम्ही मित्र मित्र होतो. आणि 26 जानेवारीची राईड होती, आणि थोडी एन्जॉय पण केलेली. H2 पण दिसलेली, H2 वगैरे मोठ्या मोठ्या सुपर बाईक्स बघितलं खूप वेळा. पण कसं त्या टायमाला जरा मजाच वेगळी आलेली, का ते माहिती नाही, पण तो पूर्ण ब्लॉग खराब गेला. तरी मी अपलोड केलाय, पण व्हॉइस क्वालिटी त्यामध्ये मध्ये मध्ये व्हॉइस चेंज होतोय का, मध्ये मध्येच व्हॉइस फाटतोय, ब्लास्ट येत आहे त्याच्यात. तर विचार करतोय परत एक माईक मागवायला लागेल. आणि मित्रांनो, मी व्हॉइस ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करतो मोबाईलमध्ये, कॅमेराला डायरेक्ट रेकॉर्ड नाही होत. म्हणजे होतो, पण त्यासाठी तसा माईक मागवायला लागेल. आधी मी एक वायर होता माझ्याकडे, आधी वायर माईक होता, तर त्याच्याने मी डायरेक्ट कॅमेरा मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचो. कॅमेऱ्यामध्ये पण व्हायची, पण कॅमेऱ्यामध्ये ना डायरेक्ट केली ना की विंड ब्लास्ट वगैरे यायचा साध्या माईकने. मग मोबाईलमध्ये करायचो, नंतर बोललो चल वायरलेस माईक मागवतो, पण तो मागवल्यानंतर तो कॅमेरामध्ये कनेक्ट नाही होत. मग त्याला पण तसंच करतो, मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून नंतरला मर्ज करतो, मग जे काय आहे ते. तो सीन झालाय थोडा. तर मला थोडी सर्दी झाली. मी खरं तर व्लॉग बनवणारच नव्हतं, कारण मला झालं सर्दी. आणि तुम्हाला पण माहिती असेल, सर्दी झाली की बोलायचे वांदे होतात. आपण ते बोलतो ते समोरच्याला नीट ऐकू येत नाही, कारण आपल्या घशात थोडा जाम झालेला असतो, म्हणून समोरच्याला एवढं काय प्रॉपर ऐकू जात नाही आपण काय बोलतो ते, आवाज पण कमी होतो. म्हणून पण बोललो घरी जातोच आहे, तर बघू माईक टेस्ट करून जाऊ. जर चांगला नसेल तर दुसरा जसा अरेंज करायचा आपल्याला. कारण मी ब्लॉग पण नाही टाकत आहे पहिल्यासारखे, कारण मला पहिला चॅनल डिलीट झाला,
त्यानंतर सेकंड चॅनलला मला म्हणजे सेकंड चॅनलला मला झाले 6 महिने. पहिल्यावाला तर मी वर्षभरात 1000च्या प्लस सबस्क्रायबर गेन केलेले. पण सेकंड वाला चॅनल मध्ये काय इश्यू होते काय माहिती, ना व्ह्यूज येत आहेत ना चॅनल ग्रो होत आहे. फक्त 190 सबस्क्रायबर आहेत आपले. तसं काही इश्यू नाही, त्याला तर आपण ग्रो करूच, आपली मेहनत आहे त्याच्यात. आता खोकला येतोय मला. आपली मेहनत आहे तर नक्कीच ग्रो होणार चॅनल, तसा काही इश्यू नाही झाला तरी आपण ग्रो करणार त्याला. इंस्टाग्राम वरती तर चाललंय आपला रीच भेटते, पण काय फॉलोअर्स भेटत नाही, पण कोण फॉलो करत नाही भाई, काय करणार आता. गाडी थोडी पळवायला पण रिस्की वाटतं, कारण इकडे एका साईडला पूर्ण जाम झालाय आणि पब्लिक इकडनं रॉंग साईड मारवायचे. तुम्ही बघतच असाल समोरच्या दोन्ही साईडला फ्लॅश सगळी तोंडावर येते. इकडे घोडबंदरला थोडा रोडचं काम चालू आहे, किंवा आता होळी पण आहे तर रोड बंद पण केला असेल. म्हणजे ट्रकवाल्यांना जाऊन देत नाही, बाकी रोड चालू आहे. फक्त डंपर ट्रक ट्रेलर जाऊन नाही देत, मोठ्या व्हेकल्स हेवी व्हेकल्स नाही जाऊन देत. टेम्पोवाला बघा 80ला चाललाय, 80ला. तो पण ओव्हरटेक करत चाललाय, मी त्याला ओव्हरटेक करायला बघतोय. आणि असे गाड्या पळवतात, नंतर कुठे जाऊन ठोकून देतात. मला पण जाऊन नाही देत, स्वतः पण जात नाही. म्हणून रॉंग साईडने येतात पब्लिक, भीती वाटते पळवायला. इथे मध्ये मी डब्बा ठेवलाय पर्सनल कामासाठी, जास्तच पर्सनल होत ते. तुम्हाला दिसत नाही.
मोबाईल सारखं नाही की फायबर डेला एक वेळेस दिसतात तरी नाईटला दिसत पण नाही ते पळत येतात किंवा काय. आवाज इथे काय